विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहे उर्मिला धनगर आणि आज आपल्या सिनेकट्टाचा 1 वर्ष पूर्ण होत आहे. उर्मिला, आता फेरारी की सवारीबद्दल डिटेल्स आम्हाला मिळाल्या ऐकायला. आता तुझ्या गाण्यांच्या प्रवासाबद्दल ऐकायचं. जसं तू म्हणतेस कायम की माझं करिअर अजून सुरुवात व्हायचंय आणि गाण्यांचा प्रवास मात्र खूप झालाय. त्याच्यामुळे उत्सुकता अशी आहे की खरंच सर्वसामान्य कुटुंबातून तू या सगळ्या फील्डमध्ये आलेस. एक झगमगती चंदेरी दुनिया असं या सगळ्याला म्हटलं जातं, कारण जेवढी ही चांगली आहे तेवढीच ती वाईटही आहे आणि हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा एक जी पॅशन असते, एक जे वेड असतं प्रत्येक गोष्टीचं, ते माणसाला तिथपर्यंत नेत असतं किंवा त्याच्या संधी कशा मिळतील आपल्याला हे बघत असतं. सुरुवात या सगळ्याची कुठे होती किंवा कशी झाली? तुम्हाला म्हणजे कोणालाच इतकं फार माहिती नाहीये की गाणं शिकायला मी मुळात खूप उशिरा सुरुवात केली. लहानपणापासून मी शिक्षण घेतलेलं नाहीये गाण्याचं. माझे वडील पोस्टात असल्या कारणाने त्यांच्यासारखी बदली होत असायची. तर काही वर्ष मी नाशिक, काही वर्ष अंबरनाथ, काही वर्ष उल्हासनगर सारख्या शहरात. माझं पूर्ण बालपण जे ते चाळीत गेलेलं आहे. 10 वर्ष एक आम्ही चाळीत राहिलेलो आहे. त्याच्यामुळे तिथे गाण्याचं काहीही वातावरणच नाहीये. त्याच्यामुळे तिथे कधीच अशी सुरुवात करता नाही आली. पण शाळेतले शिक्षक खूप चांगले भेटले मला प्रत्येक वेळी. जे सांगायचं आईवडिलांना की हिचा चांगला आवाज आहे, हिला लावा तुम्ही गाण्याचा क्लास. पण तशी वेळच आली नाही कधी, त्या वातावरणामुळे असेल. त्यानंतर कॉलेजला जेव्हा मी गेले, त्याच्यानंतर 12वीला असताना आम्ही शिफ्ट झालो बदलापूरला आणि मग तिथे मला माझे गुरु लाभले. संगीत विद्यालय कोळगाव या संस्थेत मी ऍडमिशन घेतली आणि पंडित अच्युत जोशी यांच्याकडे मी गायनाच्या शिक्षणाला सुरुवात केली. म्हणजे तोपर्यंत मी SY ला वगैरे होते आणि तिथून मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि तोपर्यंत मी फक्त ऐकून गाणं म्हणायचे. एवढाच होता अभ्यास जो काय होता तो. कळायचं की खूप काही येतंय आपल्याला, पण ते मांडता येत नाही असं व्हायचं अज्ञानामुळे, शिक्षण नसल्यामुळे. गाण्याचा क्लास ज्या क्षणी लावला, खरं खूप भाग्यवान आहे मी की मला असे गुरु लाभले ज्यांनी माझं गाणं वाढवलं, फुलवलं. माझ्यातली गायिका काय याची ओळख करून दिली, माझा सा काय हा मला कळला आणि खूप खूप सोपं झालं माझ्यासाठी. आणि कळलं माझ्यात काय गुण आहेत आणि काय दोष आहेत, ज्यातून मी खूप प्रेझेंट चांगली होऊ शकले सारेगमप सारख्या कार्यक्रमातून. आणि माझं गाणं इतक्या लोकांना आवडलं. तर असा सगळा प्रवास आहे एकंदरीत. सारेगमप बद्दल तू उल्लेख केला, त्यातल्याच एका गाण्यानं तुला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी दिली. पण सारेगमप सारख्या एका रियालिटी शो मध्ये जावं आणि तिथून म्हणजे एका स्पर्धेतून आपल्या करिअरला तू सुरुवात केलेली आहेस, तर ते कुठून सुचलं, म्हणजे त्याची कल्पना कशी होती? सारेगमप सगळ्यांनाच माहिती आहे, वेल नोन कार्यक्रम आहे आणि प्रत्येक गायकाला असं वाटत असतं की आपलं एक तरी गाणं तिथे व्हावं त्या मंचावर. आणि तीच प्रामाणिक इच्छा माझी होती. गाण्याचं शिक्षण घ्यायला लागल्यापासून खरं तर खूप स्पर्धांमध्ये, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स किंवा इतर कार्यक्रम असतात, असे गातच होते. पण मग भेटतात ना लोक, तू का ना त्यात जात, तू का ना भाग घेत. पण सांगायला आवडेल मला की 2दा मी ऑडिशन्स दिल्या होत्या. म्हणजे 2 जी पर्व झाली मोठ्या एजेट म्हणजे कारण वैशाली माडे किंवा अभिजित कोसमी अशा पर्वांसाठी ती दोन्ही ऑडिशन्स मी दिली होती आणि त्यावेळी माझं सिलेक्शन झालं नव्हतं. आणि एकदम हे जे पर्व मी केलं 3रं, त्यावेळेस आमच्या वडिलांनी खूप मनावर घेतलं की नाही, आता आपण म्हणजे पहिली ऑडिशन लागली ती पुण्यात आणि मग पुण्यातून आपण ऑडिशन द्यायची. पुण्यात नाही झालं तर नाशिक नाही झालं तर मग मुंबई, असं ठरवलं होतं आम्ही. आणि त्याप्रमाणे ती ऑडिशन दिली, पुण्याला गेलो. खूप सुंदर अनुभव आहेत. सारेगमप हाच एक खूप महत्वाचा टप्पा आहे माझ्या आयुष्यातला असं मला वाटतं. आणि जिथून मी खूप घडले, खूप मोठा अनुभव मला मिळाला, खूप चांगली माणसं भेटली. निश्चितच त्याच्यामुळेच मी आज इथे असं या स्वरूपात, चांगल्या स्वरूपात सगळ्यांना दिसते. नक्कीच. मला आता आठवलं तुझं ते लल्लाटी भंडारा गाणं, कारण जोगवा या चित्रपटातलं हे गाणं आहे. ओरिजिनल गाणं वेगळ्या गायकांनी गायलंय, पण त्याच वेळेला मला वाटतं तो चित्रपट रिलीज आणि हा सगळा प्रकार म्हणजे फायनलच्या आधीचा एक इव्हेंट आम्ही गेटवेला केला होता आणि त्यावेळेस मला हे गाणं दिलं गेलं होतं. माहिती पण नव्हतं आणि ते मी केलं होतं गाणं. खूप मोठं गाणं आहे ते आणि पहिलं
अगदी नवखं गाणं होतं आणि त्याच वेळेस आम्हाला असं कळलं की जोगव्याला नॅशनल अवॉर्ड मिळालाय आणि सिंगर ह्या गाण्याला स्पेशली मिळालंय. तर मस्त वाटलं होतं की अरे हे गाणं आपल्याला गायला मिळालंय. ते गाणंही इतकं आवडलं माझ्या आवाजात सगळ्यांना की अजूनही काही लोक म्हणे ते तूच गायलंस का असं होतं. म्हणजे तर छान चांगली गोष्ट आहे ना. पण आता आपण त्या विषयावर आहोत तर त्याच्याही 2 ओळी आपल्या रसिकांसाठी होऊ जाऊ. नदीच्या पाल्याड आईचा डोंगुर, नदीच्या पाल्याड आईचा डोंगुर, डोंगरा माथ्याला देवीचं मंदिर, डोंगरा माथ्याला देवीचं मंदिर, खालू जागर जागर डोंगर माथ्याला, खालू जागर जागर डोंगर माथ्याला, गेला लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार. ये सुंदर. रियालिटी शो बद्दल आता आपण बोलतो आहोत. सारेगमप सारखा रियालिटी शोनं खूप चांगल्या पद्धतीचे गायक गायिका महाराष्ट्राला दिलेले आहेत. आता जी काही चर्चा उलटी सुलटी रियालिटी शोज बद्दल जी सुरू आहे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं, कारण त्या मुळात रियालिटी शो मधनं तू बाहेर आलेली आहेस. नुकतंच एका गायिकेनं वैशाली भैसने मॅडम एका रियालिटी शो बद्दल स्टेटमेंट केलं होतं. खळबळ उडालेली आहे सध्या, या सगळ्याची चर्चा आहे जोरदार. अशा पद्धतीच्या घटना त्याही वेळेला ज्यावेळेला रियालिटी शोज नवीन होते त्याही वेळेला त्याची चर्चा होती. प्रत्यक्षात काय होतं हे अजूनही कोणाला माहीत नाही किंवा काय नाही, पण एक त्या सगळ्याची एक भाग म्हणून तुला काय वाटतं? खरं तर माझा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे मराठी सारेगमप मी जेव्हा केलं, मी सांगितलं ना की मला एवढीच प्रामाणिक इच्छा होती की माझं एक तरी गाणं त्या मंचावर व्हावं आणि ते झालं. त्याचा जो काही मी प्रवास अनुभवला त्यानंतर मी विनर ठरले. मी सांगते माझा खूप आयुष्यातला खूप मोठा अनुभव, खूप सोनेरी क्षण मी म्हणेन सारेगमप. त्याच्यामुळे रियालिटी शो असं मला कधीच जाणवलंच नाही त्या कार्यक्रमात असताना, कारण इतकी सगळी माणसं सांभाळून घेणारी होती आणि खूप एनकरेज करणारी होती. म्हणजे जे मला परीक्षक लाभले होते डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा अजित गुप्ते, पल्लवी ताई, राजन डांगे जे आमचे डिरेक्टर होते, सगळे इतके छान होते. प्रत्येक वेळी खूप चांगला अनुभव मला मिळाला. नेहमी आपल्यातले गुण वाढवणारच ते सगळं वातावरण असायचं. तर रियालिटी शोज बद्दल माझा अनुभव सांगत होता तो खूप चांगला होता. ते झाल्यानंतर देखील मला अनेक रियालिटी शोज विषयी विचारलं गेलं होतं त्यावेळी. अगदी हिंदी सारेगमप देखील मला वाईल्ड कार्ड एंट्री होती, पण कुठेतरी मला असं वाटलं की नको आपण करायला. कारण असतं ना आपण एक चांगलं एवढं जर आहे मिळालंय आपल्याला तर त्याला उगाच आता गालबोट नको लागायला, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मला मनापासून असं वाटतं की ते जे आहे ना ते तसं राहावं, चांगलं राहावं, नको त्याला काही म्हणजे कारण आमचे घरचे मंडळी सुद्धा जी काही आहेत, माझे आई वडील, माझे भाऊ, आम्ही खूप एन्जॉय केलंय ते सगळं. आणि इतकं चांगला अनुभव असताना मग कशासाठी आपण पुन्हा दुसरीकडे जा. आणि मला मुळात असं
असं वाटतच नाही की असे सारखे रियालिटी शोज करून आपण लोकांच्या लक्षात राहत असतो किंवा सारखे आपण दिसतो टीव्हीवर म्हणजे खूप चांगली गोष्ट असते असं मला मुळीच कधीच वाटलं नाही. म्हणूनच मी ठाम राहिले माझ्या मतावर की हा एकच रियालिटी शो मी केलाय आणि हा एकच राहील. त्याच्यानंतर मी कुठल्याही रियालिटी शो मध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे इतर असा काही अनुभव मला नाही या बाबतीतला की तो कसा असेल किंवा काय असेल. पण हे जे आहे हे मी इथेच थांबवलेलं आहे. वैशाली ताईबद्दल मला असं वाटतं की तिच्याबद्दल जे झालेलं आहे ते निश्चितच चांगली गोष्ट नाहीये. असं होऊ नये. ही जी वागणूक किंवा असं होतं ते खूप वाईट असतं एखाद्या कलाकारासाठी. अर्थात तिने खूप रियालिटी शोज केलेले आहेत. माझ्यापेक्षा खूप मोठे अनुभव आहेत तिच्याजवळ आणि बरेचसे रियालिटी शोज प्रत्येक चॅनलवर मला वाटतं तिचे झालं असणार रियालिटी करून शोज. पण त्याच्यामुळे नक्कीच तिला हे सगळं सुचलं, ती हे बोलली म्हणजे याच्यातच सगळं दिसून आलंय की ती आता आहे. ज्या पद्धतीनं तू आता ही सगळी फोक बेस तशी म्हटलं तर गाणी आहेत म्हणजे लावणी तू गायलेली किंवा आता तू जे लल्ला टीम गाणं जे सारेगमपमध्ये तू गायलीस आणि तुला प्रसिद्धी मिळाली. इतर स्टाईलची जी काही गाणी आहेत त्याच्यामध्ये एखादं तुझं आवडतं गाणं की हे गाणं मला ओरिजिनल गायला मिळालं पाहिजे होतं असं एखादं गाणं असेल ना ते कुठलं असं जर विचारत तर काय सांगशील? मला मुळात सगळीच गाणं आहे हे माझं पहिल्यांदा वैयक्तिक मत आहे की मग ते फोक असो, ते सॉफ्ट असो किंवा ते वेगळ्या कुठल्या प्रकारातलं असो, गाणं आहे. त्याचे भावना, त्याचा मूळ म्हणजे त्या गाण्यामागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याचा एक विशिष्ट टोन किंवा ते गाणं कशा पद्धतीने प्रेझेंट होणार हे ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. आणि सारेगम प मध्ये असं झालं की मला ह्या प्रकारची गाणी जास्त दिली गेली. असं असेल की माझ्या आवाजाचा पोत, माझ्या आवाजाचा बाज त्या पद्धतीचा असल्यामुळे मला ती गाणी मिळाली त्या कार्यक्रमामध्ये. पण त्याचंही मला वाईट कधी वाटलं नाही. मी ते चांगल्याच अर्थाने घेतलं नेहमी, कारण ते माझ्या आवाजात जर लोकांना आवडत असेल तर मला निश्चितच तशा प्रकारची मागणी येईलच हे मी पहिल्यांदा मान्य करते. आणि तुम्ही म्हणता जसं सॉफ्ट काही गाणी तर तशी गाणी मी गायलेली आहे. आणि अजिंठामध्ये मी एक सुंदर ओटभरणीचं गाणं आहे आणि ते खूप मला आवडतं की कौशल इनामदार यांनी मला ती संधी दिली गाण्याची. त्यानंतर काजळी फिल्मसाठी मी बाळकृष्ण मराठेंकडे गायली, ते एक अंगाई गीत आहे. तर असं नाहीये की तशी गाणी आपल्यापर्यंत येतच नाहीयेत, पण कुठेतरी असा विचार व्हायला तशी गाणी माझ्यापर्यंत यायला थोडा वेळ लागेल असं मला कळतंय. पण तेही मी चांगल्या अर्थाने घेईन आणि अशी गाणी देखील मला खूप आवडतील गायला, कारण मला खूप आवडतात अशी गाणी, रोमॅन्टिक गाणी किंवा असं. आणि मी पूर्ण न्याय देऊ शकते अशा गाण्यांना असं मला मनापासून. एखादी झलक एखाद्या कुठल्याही गाण्याची अजिंठामधलं आवडेल मला गायला. चालेल. जग जेठी भरली तिची ओटी, भरली तिची ओटी, जग जेठी येऊ दे गा रुक्मिणा तिच्या पोटी, रुक्मिणा तिच्या पोटी, जग जेठी, जग जेठी भरली तिची ओटी, भरली तिची ओटी, जग जेठी. वा, क्या बात आहे, सुंदर. मंडळी, उर्मिला धनगर आपल्यासोबत आहे. जसं मी वारंवार उल्लेख करतो आहे की आज आमच्या सिनेकट्टा या कार्यक्रमाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या 1 वर्षामध्ये जसं मराठी इंडस्ट्रीनं आम्हाला मदत केली किंवा कलाकारांनी आम्हाला मदत केली, मराठी इंडस्ट्रीचे PR जी पब्लिक रिलेशन ऑफिसर्स लोक असतात त्या लोकांनी आम्हाला मदत केली, फिल्म प्रोडक्शन हाऊसची लोक आहेत त्या लोकांनी आम्हाला मदत केली. त्याच पद्धतीनं इनहाऊस हे सगळं उभं करत असताना एक न्यूज चॅनल ज्या वेळेला अशा पद्धतीचा कार्यक्रम करतो त्यावेळेला खरंच सगळी तारेवरची कसरत असते आणि त्या वेळेला खऱ्या अर्थानं मदत करतात ती आपल्या आजूबाजूची लोक. ज्यावेळेला हा कार्यक्रम घेऊन मी आमचे CEO श्याम राजगोपालन यांच्याकडे गेलो त्यावेळेला आज तुम्ही जो सेट पाहता आहात हा सेट श्याम राजगोपालन यांच्या कल्पनेतूनच साकारलेला सेट आहे. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाची प्रोड्युसर अपर्णा शेडनॉय असेल किंवा आमच्या आणखीन कॅमेरा डिपार्टमेंटचे हेड कमलेश कपाडिया असतील किंवा आमच्या प्रोडक्शनचे अनिल मकवाना असतील किंवा
आमचे हेड मुखर्जी सर असतील, या सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आमच्या मराठी डिपार्टमेंटच्या मनाली दीक्षित असतील किंवा कृष्णा आजगावकर असेल, जो माझा खूप चांगला मित्र आणि प्रोड्युसर आहे, या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं मदतीचा हात दिला आणि त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम तुमच्या समोर आहे. सिनेकट्टा हा खरंच कट्टा आहे. म्हणजे आपण कट्ट्यावर आपल्या मित्रमंडळींबरोबर बोलताना कुठलेही आडपडदे नसतात आणि एक ट्रान्सपरन्सी असते एकमेकांमध्ये. तर त्याच पद्धतीने सिनेकट्टानी आजपर्यंत आपलं कार्य साधलेलं आहे. मराठी सिनेमा हा खूप चांगल्या वळणावर असतानाच सिनेकट्टा आला. त्याचा फायदा आम्हा सगळ्या जे काही लेखक, दिग्दर्शक, नट असतील, नट्या असतील, संगीत दिग्दर्शक असतील, गीतकार असतील, आणि कुठला असा पार्शियल भूमिका नव्हती सिनेकट्टाची. सिनेकट्टा मराठी चित्रपटाला एक व्यासपीठ मिळावं म्हणून सुरू केलेला हा उपक्रम आता त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचे 50 भाग कंप्लीट झालेले आहेत. आणि त्यांनी असंच आमच्यासाठी, मराठी चित्रपट रसिकांसाठी अशाच पद्धतीने हा उपक्रम पुढे चालू ठेवावा. आम्हाला छान छान चित्रपट कधी येत आहेत, त्यांचं काय काय पुढे होत आहे, हे सगळं अशाच पद्धतीने चालत राहावं. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. सिनेकट्टा असेल चित्रपट प्रेमींसाठी आणि त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 1 वर्ष पूर्ण झालंय. 50 एपिसोड्स इज नॉट अ स्मॉल रन आणि आय विश देम 500 एपिसोड्स ॲटलिस्ट. सिनेकट्टा हा खरंच खूप माझ्याही हृदयाच्या जवळचा कार्यक्रम आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की आपण म्हणतो की मराठी सिनेमा खूप पोहोचत नाही ऑडियन्सपर्यंत, कारण व्यवस्थित प्रमोशन होत नाही त्याचं, त्याबद्दल फार बोललं जात नाही. तर सिनेकट्टा हे एक इतकं उत्तम प्लॅटफॉर्म आहे, माध्यम आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं, की मी म्हणेन की बाय द ग्रेस ऑफ गॉड आता 50 एपिसोड झालेत. याचे हजारो एपिसोड्स होऊ दे आणि त्या हजारो एपिसोड्समधनं मराठी सिनेमा प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू देत. सिनेकट्टा म्हटल्यानंतर त्या सगळ्या गप्पा आणि जास्तीत जास्त मराठी सिनेमा हा महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. यासाठी 4 महिने हा जो काय कार्यक्रम सिनेकट्टा जो झाला आहे ते 50 भाग झाले. असेच त्याचे 500, 5000 भाग होत अशी माझी खूप शुभेच्छा आहे. मी पुन्हा एकदा थांबणार आहे एका छोट्याशा विश्रांतीसाठी, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा सिनेकट्टा.